महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू असताना समारोपाच्या सभेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झालाय। आधी वांद्रे कुर्ला संकुलातल्या मैदानावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली होती। तिथं भाजपनं माघार घेत शिवसेनेचा मार्ग मोकळा केला। मात्र शिवसेनेनं 18 तारखेसाठी दादरच्या गोखले रोडवरच्या दत्ता राऊळ मैदान आरक्षित केलंय। हेच मैदान मनसेला राज ठाकरेंच्या शेवटच्या सभेसाठी हवंय। शिवसेनेची सभा वांद्रे कुर्ला संकुलात होत असल्यामुळे त्यांनी राऊळ मैदानावरचा हक्क सोडावा अशी मनसेची मागणी आहे। मात्र ही मागणी शिवसेनेला मान्य नाही। त्यामुळे आता प्रभादेवीला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना प्रेसच्या बाहेर जंगी सभा घेऊन आव्हान देण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे। केंद्र आणि राज्यातल्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना भाजपमधले ताणलेले संबंध निवळायचं नाव घेत नाहीयेत। आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेत आता शिवसेनेनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधलंय। नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केलाय। नागपूर पालिका घोटाळा प्रकरणी 27 फेब्रुवारी 2001ला नंदलाल समितीनं अहवाल दिला। त्या अहवालात नंदलाल समितीनं देवेंद्र फडणवीसांवर ठपका ठेवल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय। त्यात फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस नंदलाल समितीनं केल्याचं परब यांनी म्हटलंय। या घोटाळ्याविरोधात शिवसेना आवाज उठवणार असल्याचंही अनिल परब यांनी सांगितलं। ज्या नंदलाल समितीने नागपूर महानगरपालिकेचे फडणवीस होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काही घोटाळे झाले होते किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये जी काही अनियमितता झाली होती आणि त्याबद्दल त्यांच्यावर सगळ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस नंदलाल समितीने केली होती। जे स्वतः मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये अडकलेले होते, ज्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस केलेली आहे, असे मुख्यमंत्री आज मुंबईतील लोकांना पारदर्शकतेच्या गप्पा मारतायत आणि मुंबईच्या लोकांकडे मतं मागतायत। म्हणून त्यांना हा आरसा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण काचेच्या घरात राहतात, आपण दुसऱ्यावरती दगड मारण्याचा प्रयत्न करू नका। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुणे आणि नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा परिषद आणि महापालिका दोघांमध्ये शेतकरी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत, त्यामुळे केंद्र आणि सरकारमध्ये असलेल्या भाजपला याचा फटका बसतोय। हे लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। शिवाय राजकीय कुरघोडीचा प्रयत्न या निमित्तानं दिसतोय। शेतमालाला भाव नाही, कांद्याचा दर घसरल्यानं नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नाराजी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना या नाराजीची वाटेकरी होऊ इच्छित नसल्यानं स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आलाय। हे सरकार पैसेवाल्यांचं आहे आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतकऱ्याचा धुरळा होतो अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। कांदा सडून जात असल्यानं येवल्यातल्या नगरसूलमधल्या शेतकऱ्यांना कांदा पेटवून दिला। त्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी भेट घेतली। हे फेकू सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येत नाही, तर या सरकारची भूमिका शेतकऱ्यांचा अपमान करण्याचीच आहे असं त्या म्हणाल्या। उत्तर प्रदेशमध्ये कर्ज इलेक्शन आहे म्हणून कर्जमाफी म्हणतात। या महाराष्ट्राच्या या बांधवाला मला कर्जमाफीची गरज नाही, या सरकारने यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। त्यामुळे या सगळ्यांना कर्जमाफी या सरकारने केलीच पाहिजे। त्या तख्तापर्यंत पोहोचवायची जबाबदारी सुप्रिया सुळेची आहे। आज नंतर या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही। राहुल गांधी, सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार यांची एक बँक आहे आणि आता त्यात उद्धव ठाकरेंच्या बँकेची भर पडली आहे। मात्र या बँका दिवाळखोरीत निघाल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। सोलापूरमधील सभेत त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला। सोलापूरकरांनी एकाच पक्षाला 40 वर्ष सत्ता दिली, मात्र त्यांनी जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या नाही। त्यांनी जनतेचा विश्वासघातच केल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली। दुसरीकडे बँक कुठली आहे? राहुल गांधीची, शिंदे साहेबांची बँक आहे। एक दुसरी छोटी बँक पवार साहेबांची, अजित पवारांची बँक आहे। पण आता तिसरी एक नव्यानं बँक उद्धव ठाकरेंची बँक आहे। बंद भगिनींनो, या तिन्ही बँकांची दिवाळखोरी निघाली आहे। आपल्याला माहिती आहे या बँकेमध्ये मतरुपी ठेव ठेवली, व्याज मिळत तर सोडा, तुमची ठेव देखील वाया जाईल। तुमची ठेव घेऊन ते निघून जातील। आपण कोणत्याच धर्माविरोधात नसल्याचं स्पष्टीकरण एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी म्हटलंय। धार्मिक तेढ निर्माण करायची नसून दलित तसंच मुस्लिम गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा लढा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दहशतवादाचा कायमचा खात्मा झाला पाहिजे ही भूमिका एमआयएमची असल्याचंही ते म्हणाले। सोलापूरच्या प्रचार सभेत ते बोलत होते। मुझ पर इल्जाम लगाने वालों कि मैं भड़काऊ भाषण देता हूं, मैं लड़ाता हूं, नहीं मेरे भाई, मैं किसी के मजहब के खिलाफ था
ना हूं ना कभी रहूंगा इंशाअल्लाह ताला। मेरी दिल की ख्वाहिश ये है, मेरी कोशिश ये है कि दलित और एक मजलूम मुसलमान अगर एक साथ आ जाएंगे, अगर सियासी तौर पर नहीं आ सके तो कम से कम सोशल सतह पर, समाजी सतह पर एक प्लेटफॉर्म पर आ जाएंगे, तो मैं समझूंगा कि बहुत बड़ा काम हो जाएगा। संपूर्ण मराठवाड्यात उद्या जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे। त्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे। 15 लाखांपेक्षा जास्त मतदार आपलं मत नोंदवणार आहेत। यासाठी 1 पोलीस अधीक्षक, 10 पोलीस उपअधीक्षक आणि 150 पोलीस आणि पोलीस निरीक्षक, 1300 होमगार्ड यावेळी ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत। तसंच हे मतदान सुरळीत पार पडावं यासाठी 1700 कर्मचारी काम करणार आहेत। जळगाव जिल्हा परिषदेच्या 67 गटांसाठी तसंच पंचायत समितीच्या 134 गटांसाठी उद्या मतदान होणार असून प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे। एकूण 2387 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी 16,000 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। जळगाव जिल्ह्यात भाजप शिवसेना यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे। आजी माजी मंत्री, खासदार, आमदार यांच्या परिवारातील लोकांना उमेदवारी दिल्यानं घराणेशाहीला मतदार स्वीकारतात का याचा फैसला मतदार मतपेटीतून करणार आहेत। तर बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 60 गटांसाठी आणि पंचायत समित्यांच्या 120 गणांसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र सज्ज झाली आहेत। या निवडणुकीसाठी 1691 मतदान केंद्र सर्व सुविधांनी सज्ज ठेवण्यात आली आहेत। मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी 6764 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडणुकीत 14,87,139 मतदार आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत। आज ही सर्व मतदान यंत्र बॅटरी सह सज्ज करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैशांचं वाटप होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ग्रामस्थांनी याबाबत आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे केली आहे। जोडमोहा डोंगरखर्डा गटात विजय दुलीचंद राठोड हे शिवसेनेचे उमेदवार असून राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे ते बंधू आहेत। अंतरगाव पोड या गावात मतदारांना शिवसेनेचे कार्यकर्ते 15,000 रुपये देत असल्याचा या व्हिडिओत स्पष्ट दिसत असून आज सकाळी हे पैसे सुदाम पवार यांनी वाटप केल्याचं तक्रारीत म्हटलंय। चौकशीअंती कारवाई करण्यात येईल असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरले असताना जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या 10 लाखांची रोकड घेऊन जाणारं वाहन पोलिसांनी पुणतांबा चौफुलीवर पकडलं। सापळा लावून ही काल संध्याकाळी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी पकडलेल्या वाहनावर पाठीमागील बाजूला भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि कमळ चिन्हाची प्रतिमा आहे। परभणीच्या पाथरी तालुक्यातील हदगाव गटाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांना पैसे वाटत असताना पकडण्यात आले। यावरून पाथरी पोलीस ठाण्यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना नखाते या हदगाव बुद्रुक गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या गटाअंतर्गत असलेल्या वरखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 कार्यकर्ते हातात मतदारांची यादी घेऊन फिरत होते। प्रति मतदान 500 रुपयांप्रमाणे जबरदस्तीनं मत विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सेनेच्या कार्यकर्त्यांना आढळून आलं। त्यांनी या दोघांना चोप देत त्यांना पाथरी पोलिसांच्या हवाली केलं। निवडणूक विभागानं आधीच वरखेड हे मतदान केंद्र असंवेदनशील केंद्र म्हणून जाहीर केलंय। वर्ध्यात कारमधून 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले। सेलूच्या वानर विहिरा हिंगणी परिसरात तहसीलदार रवींद्र होळी आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। ही रक्कम नागपूरमधून वॅगनार कारमधून नेण्यात येत होती। या नोटा निवडणुकीसाठी नेण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे। सेलू पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे। जालना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होतंय। त्यामुळे मतदारांना उमेदवारांकडून पैशांचं आमिष दाखवलं जात असल्याच्या घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत। भोकरदन तालुक्यातील तळणी सर्कलमध्ये एका क्रुझर गाडीतून 5,96,000ची रोकड आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्यात। तळणी गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार लक्ष्मण ठोंबरे आणि गोदावरी वराडे यांच्या नावाच्या पोलशीट देखील आढळून आल्या आहेत। या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी गाडी चालकाला अटक केली असून राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करत क्रुझर गाडी जप्त करण्यात आली आहे। आजवर राज्यात शासनाच्या दुर्लक्षानं अनेक प्रकल्पांची कामं अपूर्ण आहेत। संबंधित ग्रामस्थ त्यासाठी वारंवार आंदोलनही करतात। पण साताऱ्यातल्या नीरा देवघर या अपूर्ण धरणामुळे परिसरातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय। कारण या परिसरातल्या 11 गावातल्या नागरिकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय। इथल्या ग्रामस्थांनी याबाबत एकमतानं ठराव करून बहिष्काराचा निर्णय घेतलाय।
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील राघुनाथपूर या गावानं देखील मतदानावर बहिष्कार टाकलाय. वैजापूरहून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाचा रस्ता खूपच वाईट आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नाही. रस्ता खराब असल्यानं गावातल्या शेतकऱ्यांना व्यापार करणं देखील अवघड झालंय. इतकंच नाही तर पाण्याचा टँकर देखील गावात येऊ शकत नसल्यानं गावकऱ्यांना पाण्यासाठी मुख्य रस्त्यापर्यंत जावं लागतं. विद्यार्थी शाळेत जाताना अनेक अडचणी असून अनेक वेळा मागणी करून देखील रस्ता होत नसल्यानं ISO मान्यता प्राप्त असलेल्या ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ त्रस्त झालेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गावकऱ्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता प्रशासन मार्ग काढणार की गावकरी ठाम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकलाय. साईभूषण कॅन्टीनमधून बनावट दारू बनवण्याचं साहित्य पोलिसांनी हस्तगत केलंय. 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पांगरमल इथं बनावट दारूमुळे 6 जणांचा बळी गेलाय. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. आरोपीची चौकशी करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हा छापा टाकला. या कॅन्टीनमधून 1053 विविध दारूच्या कंपन्यांच्या बाटल्यांचे भूस, मोकळ्या बाटल्या, केमिकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. हिंदुत्ववादी कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज मालेगाव बंद पुकारण्यात आला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. किरकोळ अपवाद वगळता हा बंद शांततेत पार पडला. दुपारनंतर शहरातील व्यवहार पूर्वपदावर आले. जळगावात भरारी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बहिणाई महोत्सवात कोणती सुरक्षा व्यवस्था नसल्यानं गायिका केतकी माटेगावकरच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे आयोजकांवर कडक कारवाई करावी अशी तक्रार केतकीचे वडील पराग माटेगावकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनाही दिली आहे. 11 फेब्रुवारीला जळगाव शहरात बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गायिका केतकी माटेगावकरला बोलावलं होतं. पिंपरीत प्रवाशांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. काही स्थानिक नागरिक खासगी वाहन घेऊन नातेवाईकांना एसटी स्टँडवर सोडायला आले होते. यावेळी त्यांनी वाहन नो पार्किंग क्षेत्रात लावलं होतं आणि या कारणावरून वल्लभनगर विटा या एसटीच्या चालकाचा आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं. यावेळी सगळ्यांनी मिळून एसटी चालकाला मारलं. त्यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. वरिष्ठांनी दखल घेईपर्यंत आणि पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी मनोज म्हात्रेंचा चुलत भाऊ प्रशांत म्हात्रे याच्यासह 6 ते 7 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमीन आणि घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान फरार प्रशांत म्हात्रे याचा पोलीस शोध घेत आहेत. 14 फेब्रुवारीला रात्री 9च्या सुमाराला अज्ञात हल्लेखोरांनी मनोज म्हात्रेंवर 3 गोळ्या झाडल्या, शिवाय कोयत्यानंही वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या मनोज म्हात्रेंना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांचा मृत्यू झाल्याचं तिथल्या डॉक्टरांनी घोषित केलं. याआधी मनोज म्हात्रेंवर भिवंडीतल्या नारपोली पोलीस ठाणे हद्दीत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, मात्र त्यातून ते बचावले होते. बंजारा आणि भटके विमुक्त समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या संत सेवालाल महाराज यांची 278वी जयंती यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त बंजारा बहुल यवतमाळ जिल्ह्यातील तांडा वस्तीवर धार्मिक वातावरणात पालखी मिरवणूक निघाली. सोबतच लेंगी नृत्य करून महिला तरुणींनी आनंद साजरा केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.